भिसे यांनी केली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवरायांचा अवमान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्कामही कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातच आहे। न्यायालयातील प्रक्रिया काल वेळेत पूर्ण न झाल्यामुळे आणि आज शासकीय सुट्टी असल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे कोरटकरची उद्या दुपारनंतर सुटका होण्याची शक्यता आहे। कळंबा कारागृह परिसरातनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा आणि इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरला काल न्यायालयाने जामीन मंजूर केला। असं असलं तरी प्रशांत कोरटकरचा मुक्काम या कळंबा जेलमध्ये आणखी एक दिवस आहे तो वाढलेला आहे। याचं कारण म्हणजे काल संध्याकाळी उशीर आहे तो प्रशांत कोरटकरला जामीन झाला, त्यानंतर जी सगळ्या कोर्टाची प्रक्रिया असते ती पूर्ण व्हायला उशीर झाला आणि त्यामुळे जो लकोटा एनवलप या ठिकाणी येणं अपेक्षित होतं ते आलं नाही आणि आज आहे ती सुट्टी आहे आणि अशामुळे कोर्टाला देखील आज सुट्टी आहे। त्यामुळे आज देखील या ठिकाणी कोर्टाची जी प्रक्रिया आहे ती होणार नाही। त्यामुळे प्रशांत कोरटकरचा मुक्काम हा उद्या दुपारपर्यंत याच कळंबा कारागृहामध्ये होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। प्रशांत कोरटकरला जर आता या कळंबा कारागृहाच्या बाहेर यायचं असेल तर उद्यापर्यंतची वाट आहे ती बघावी लागेल, कारण उद्या सकाळी कोर्टाची जी सगळी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्याच्यानंतर मग एनवलप या ठिकाणी कळंबा कारागृहाची जी पेटी आहे त्यामध्ये पडेल आणि मग आतली प्रक्रिया होऊन प्रशांत कोरटकरला बाहेर येता येणार। याच दरम्यान प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कोल्हापूर पोलिसांकडे एक विनंती अर्ज केलेला आहे, सुरक्षेसंदर्भातला विनंती अर्ज केलेला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलीस इथून सुरक्षित ठिकाणी किंवा सुरक्षितपणे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर आहेत ते या ठिकाणी सोडणार आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। यानंतर बातमी आहे मुंबईत झालेल्या गोळीबाराची। मुंबई चेंबूरच्या आचार्य